एका बंद लिफ्टमध्ये अवघ्या काही मिनिटात जे घडलं त्याने देशातील सर्वात प्रभावशाली पत्रकारापैकी एकाचं आयुष्य कायमच बदलून टाकलं. 2013 मध्ये सुरू झालेली ही केस 2021 मध्ये संपल्यासारखी वाटली. कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं, पण तब्बल 5 वर्षानंतर एका निर्णयाने संपूर्ण चित्र बदललं. असा कोणता पुरावा होता ज्यामुळे निर्दोष सुटलेला आरोपी थेट 10 वर्षाच्या शिक्षेपर्यंत पोहोचला? आणि त्या बंद लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं होतं? चला या संपूर्ण प्रकरणाचा कालक्रमानुसार मागोवा घेऊया. कल्पना करा, गोव्यातील एक अत्यंत आलिशान हॉटेल. देशातील अनेक बडे लोक तिथे जमलेले होते आणि याच हॉटेलच्या एका अरुंद बंद लिफ्टमध्ये अशी एक घटना घडते जी देशाच्या पत्रकारितेच्या विश्वात भूकंप घडवून आणते. ही कहाणी आहे तहलका मासिकाचे माजी आणि अत्यंत शक्तिशाली संपादक तरुण तेजपाल यांची. 2013 साली त्यांच्यावर एका ज्युनियर महिला सहकार्याने लैंगिक छळाचा आरोप केला. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 2021 मध्ये पुराव्याअभावी त्यांना निर्दोष सोडण्यात आले. सर्वांना वाटले की केस संपली. एक शक्तिशाली माणूस कायद्याच्या कचाट्यातून सुटला. पण 13 वर्षांनंतर या कक्षेत असा एक ट्विस्ट आलाय ज्याने सर्वांनाच हादरून सोडले आहे. 5 वर्षापूर्वी निर्दोष सुटलेल्या माणसाला आज अचानक मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. पण असं अचानक काय घडलं? कोणता पुरावा समोर आला आणि त्या बंद लिफ्टमध्ये नेमकं काय झालं होतं? चला या केसच्या मुळाशी जाऊया. घटनेची सुरुवात होते 7 नोव्हेंबर 2013च्या संध्याकाळी. गोव्यात तहलका मॅगझिनचा थिंक फेस्ट सुरू होता. तरुण तेजपाल आणि त्यांची एक ज्युनियर महिला सहकारी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एकत्र होते. लिफ्टच्या अरुंद जागेत तेजपाल यांनी त्या महिलेचा लैंगिक छळ सुरू केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लिफ्ट कोणत्याही मजल्यावर थांबू नये आणि दार उघडू नये यासाठी ते लिफ्टचे वेगवेगळे बटन सतत दाबत राहिले. पीडितेने त्यांना स्पष्टपणे विरोध केला. तिने त्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हटले, नो म्हटले. पण दुसऱ्याच दिवशी 8 नोव्हेंबरला त्यांनी पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती केली. काही दिवसांनी त्या महिलेने हिंमत दाखवली आणि संस्थेच्या आत किंवा बाहेर यावर चर्चा सुरू झाली. हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. पण पुढे जे झाले ते अधिकच चक्रावणारे होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर आरोप एवढे गंभीर होते तर मग 2021 मध्ये गोवा सत्र न्यायालयाने तेजपाल यांना निर्दोष का सोडले होते? त्यामागे 3 मुख्य कारणे दिली गेली होती. पहिले कारण, बचाव पक्षाने असा दावा केला की घटनेनंतर पीडितेचे जे मेसेजेस आणि वागणूक होती ती एखाद्या भयभीत झालेल्या किंवा अत्याचारग्रस्त महिलेसारखी सामान्य नव्हती. दुसरे आणि तिसरे कारण म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी तपासात केलेल्या मोठ्या चुका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉटेलच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. वैद्यकीय पुराव्याचाही अभाव होता. या सर्व गोष्टीचा फायदा तेजपाल यांना मिळाला आणि ते पुराव्याअभावी निर्दोष सुटले. पण गोवा सरकारने हार मानली नाही. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आणि मग सर्वात मोठा पुरावा आणि हायकोर्टाचा दणका. आता येतो या केसचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. 6 ऑगस्ट 2026 मुंबई उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचे सर्व तर्क अक्षरशः फोडून काढले. हायकोर्टाने स्पष्ट केले की धक्क्यातून सावरताना प्रत्येक व्यक्तीची वागणूक ही वेगळी असते. केवळ ती सामान्य वाटत नाही म्हणून पीडितेला खोटे ठरवता येत नाही. पण ज्या एका पुराव्याने तेजपाल यांना थेट 10 वर्षासाठी जेलमध्ये पाठवले तो पुरावा होता स्वतः तेजपाल यांनी पाठवलेला एक ईमेल. घटनेनंतर तेजपाल यांनी पीडितेला ईमेल करून आपल्या निर्णयातील चुकीबद्दल
माफी मागितली होती आणि शर्मिंदगी व्यक्त केली होती. न्यायालयाने हा ईमेलच गुन्ह्याची कबुली म्हणून ग्राह्य धरला. हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दात सुनावले की महिलेने स्पष्ट नकार देऊनही गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली आणि अखेर कलम 376 सह 7 वेगवेगळ्या कलमाखाली त्यांना 10 वर्षे सक्त मजुरी आणि 10 लाखाहून अधिक रुपयांचा दंड सुनावण्यात आला. न्यायालयात तेजपाल यांनी स्वतःचा बचाव करण्याचा शेवटचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मी 62 वर्षाचा आहे, 2 मुलींचा पिता आहे आणि मी राजकीय शिकार आहे, पण न्यायालयाने याकडे लक्ष दिलेले. सध्या तरी तेजपाल यांना शरण येण्यासाठी 2 आठवड्यांचा, नंतर वाढवून दिले की 4 आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. 13 वर्षाच्या या प्रदीर्घ कायदेशीर लढाईत शेवटी उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल तुम्हाला काय वाटतो यावर कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच काही कायदेशीर प्रकरण जे काही कोर्टात चाललेले आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.